हॅलो मंडळी, सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? असणारच. सो आज आपण चाललोय पूर्ण अंबरनाथच्या गणपती बाप्पांचे दर्शन करायला. काल आपण पूर्ण लालबाग परेल चिंचपोकळी फिरलोय आणि आज आपण फिरणार आहे पूर्ण अंबरनाथ ईस्ट वेस्ट दोन्ही साइड आणि बाप्पाचे दर्शन घेणार आहे. सो ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. आपण या गेटने आता आतमध्ये जाऊया. तर मंडळी तुम्ही ते बघू शकता, पूर्ण मंदिराचा देखावा उभारण्यात आलाय आणि इथे तुम्ही बघू शकता घंटा सुद्धा आहे. आणि या साईडला तुम्ही प्रत्येक छोट काम बघा, पूर्ण डिटेलिंग मध्ये किती हे थर्माकोलचं उभारण्यात आलंय. आणि इथे आतमध्ये तुम्ही व्ह्यू बघू शकता. खरंच खूप सुंदर केलंय यांनी. मंडळी तुम्ही बघू शकता, इतकी मूर्ती किती मनमोहक, किती सुंदर आहे ती. बाप्पाचे डोळे तुम्ही बघू शकता. खरंच खूप छान वाटतंय. आणि खाली 3 बाप्पा देखील आहेत. आणि इथलं डेकोरेशन तुम्ही बघू शकता. खरंच खूप सुंदर केले त्यांनी, खूप मस्त केलंय. इथे पूर्ण मंदिरात आल्यासारखी वाईब येते. पूर्ण असं वाटतं की मी मंदिरात उभी आहे, एवढं सुंदर केलंय त्यांनी. मेरा नाम मणिमारन, मैं यहाँ अंबरनाथ सोमनगर पे रहता हूँ. यहाँ हमने गणपति का असल हमने डेकोरेशन बनाते. ये साल हमने एक थीम चॉइस की है, वो श्री आनंद पद्मनाभ स्वामी टेम्पल. ये जो मंदिर कहाँ पर है, केरला त्रिवेंद्रम में ये मंदिर है, केरला में. वो मंदिर हमने चॉइस करने का कारण क्या है, मंदिर कुछ लोग ऐसा है कि वहाँ वो मंदिर जा ना पा रहे, क्योंकि ना जाने से कुछ प्रॉब्लम आ जाते हैं या कुछ ना हो जाते हैं, इस वजह से वो मंदिर देखने नहीं हो रहे. इसके लिए हम इधर के लोग, अपने शहर में रहने वाले लोग, उन लोग देखने के लिए हम ये थीम यहाँ पर माना हुआ है.
सभी लोग आ जाओ, फिर यहाँ पर विजिट करो। मंडळी, तुम्ही आतमध्ये बघितलंच आहे किती सुंदर डेकोरेशन केले आणि किती सुंदर त्यांनी थीम उभारली आहे. खरंच खूप छान वाटतंय आणि असं वाटतं की मी एका मंदिरातच आली आहे. एवढं सुंदर त्यांनी केलंय आणि त्यांनी आतमध्ये माझा सत्कार सुद्धा केलाय. त्यासाठी खरंच खूप आभारी, खरंच खूप धन्यवाद. सो आता आपण जाऊया पुढच्या गणपती बाप्पाकडे दर्शनासाठी. तर मंडळी, हा आहे एंट्री गेट. इथून तुम्हाला आतमध्ये जायचंय आणि आतमध्ये जाता समोरच तुम्हाला मंडप दिसेल. तर मंडळी, इथे आहे कोहोजगावचा राजा आणि इथल्या बाप्पाचे दर्शन मी आताच घेतले. इथे बाप्पाची खूप मोठी मूर्ती आहे आणि खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. आम्ही जस्ट पाया पडून बाहेर आलोय. आता आपण जाऊया पुढच्या बाप्पाकडे. त्याच्या थोडं पुढे येऊनच हा बाप्पा आहे. तर मंडळी, कोसगावच्या 2 मिनिटं पुढे DMCचा राजा आहे. तिथे आम्ही बाप्पाचे मस्तपैकी दर्शन घेतले. तर तुम्ही सुद्धा घ्या. तर मंडळी, आता आपण आहे गावदेवी चौकला. सो आपण इथले राजा बघूया. तर मंडळी, हा आहे शिवनेरीचा राजा आणि हा बाप्पा तुम्ही बघू शकता. किती सुंदर आहे, किती सुंदर त्यांना सजवलंय. आणि बाजूलाच तुम्ही बघू शकता शंकर भगवान आहे, नंदी आहे आणि एवढं सुंदर मूर्ती. खूप छान वाटतंय आणि तुम्ही वरती पण बघू शकता. खूपच सुंदर. तर मंडळी, हा आहे SSG ग्रुपचा गणपती आणि तुम्ही ते बघू शकता. किती सुंदर सुंदर छोट्या मूर्त्या देखील आहे, ते पण वेगवेगळ्या रूपात आणि वेगवेगळ्या आकारात. आणि इथे तुम्ही छोटूसा क्यूटसा बालगणेश बघू शकता, सेल्फी काढतोय. किती क्यूट पण आहे. एवढंच इथे या साईडला तुम्ही बघा, किती वेगवेगळ्या रूपात बाप्पा आहेत. तर मंडळी, इथे आहे SSG ग्रुपचा गणपती आणि हा गणपती खरंच खूप सुंदर आहे. आणि इथे टोटल 25 गणपती आहेत, छोटे, ते पण वेगवेगळ्या रूपात आणि वेगवेगळ्या आकारात. आणि खरंच खूप सुंदर आहे. माझा तो क्यूटसा गणपती आवडलाय, तो छोटूसा क्यूटसा सेल्फी काढतोय. ते खरंच खूप छान वाटले. आणि बाकी गणपती पण खूपच मस्त. तर मंडळी, आता आपण आलोय शिव स्वराज मंडळाच्या इथे आणि इथून लागोपाठ 3 बाप्पा आहेत, लागोपाठ 3. सो आता आपण आधी इथे फर्स्ट जाऊया. तर मंडळी, इथे श्रीकृष्ण रूपात बाप्पा आहेत
आणि तुम्ही बघू शकता इथे पण बाप्पांना खूप सुंदर सजवलंय आणि इथलं डेकोरेशन पण खरंच खूप सुंदर आहे आणि गणपती नागावर उभा आहे. तर मंडळी आताच आम्ही सरस्वती मंदिराच्या गणपतीचं दर्शन केलं आणि इथले बाप्पा हे रामरूपात आहेत आणि खरंच खूप सुंदर प्रतिमा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे लागोपाठ गणपती आहेत. सो जेवढं होईल तेवढं आम्ही अंबरनाथच्या वेळच्या गणपतींचं दर्शन घेतलंय. आता आपण जाऊया अंबरनाथ ईस्टला. तर मंडळी हा आहे नवरीनगरचा बाप्पा आणि तुम्ही बघितलंच आहे बाप्पाची मूर्ती किती सुंदर आहे. आणि इथे 30 ऑगस्टला महाप्रसाद आहे, तर तुम्ही ते नक्की या महाप्रसादीसाठी. आणि इथे ऑल डिटेल्स इथे समोर माहिती दिली आहे की मूर्ती आगमन कधी आहे, स्थापना कधी झाली आहे. इथे प्रत्येक गोष्ट डिटेल्स मध्ये समोर आहे. आणि या मूर्तीची स्थापना झाली 1994 साली. तर आपण ईस्टला आलोय बाप्पाचं दर्शन घ्यायला नवरीनगरला. तर आपण ईस्टच्या गणपतीच्या बाप्पाचं दर्शन घेऊया. तर मंडळी इथे आहे लक्ष्मीनगरचा राजा आणि इथे 21 वर्ष कंप्लीट झालेत ह्या बाप्पाला.
मंडळी, आताच आम्ही वडवलीच्या राजाचं आणि टेकडीवरच्या राजाचं दर्शन घेतले. टेकडीवरच्या राजाची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे आणि ते रायगड थीम आहे, तर खरंच खूप छान वाटतंय. आणि वडवली सेक्शनला पूर्ण माहिती दिली गेली पर्यावरणावर, मिशन सिंधूवर, ते पण LED वर. सो तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा. आणि आज आम्ही खरंच खूप फिरलो आणि खूप बाप्पाचे दर्शन घेतलेत. अंबरनाथ वेस्टला, अंबरनाथ ईस्टला, दोन्ही साईडला मी वेगवेगळ्या बाप्पांचं दर्शन घेतलंय, वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या रूपात बाप्पांना बघितलंय आणि त्यांचा आशीर्वाद घेतलाय. सो तुम्ही पण लवकर जा, बाप्पांचं दर्शन घ्या. तुम्हाला माहिती नसेल तिथले ऍड्रेस तर मी खाली कॅप्शन मध्ये देईलच. सो भेटू आपण असंच पुढे वेगवेगळ्या ब्लॉग मध्ये आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आता भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. सो आता पुरतं बाय.